नमस्कार, मी पांडुरंग भोसले, सांगली जिल्हा लोकसभा उमेदवार, रिटायर्ड माजी सैनिक। मी सैन्यामध्ये 28 वर्षे देशसेवा करून 31 मे 2010ला सेवानिवृत्त झालो। त्यानंतर ऑक्टोबर 2012ला सैनिक कल्याण कार्यालय धुळे येथे वसतिगृह अधीक्षक म्हणून काम केले। त्यानंतर 4 वर्षे सेवा केल्यानंतर परत मी सातारा येथे सातारा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये त्या ठिकाणी वसतिगृह अधीक्षक म्हणून 4.5 वर्षे काम केलं आणि शेवटी 2021ला ऑक्टोबरमध्ये पदोन्नती होऊन सहाय्यक जिल्हा सैनिक अधिकारी पदावर सांगली येथे आलो आणि सांगलीमधून 30 जून 2021 रोजी सेवानिवृत्त झालो। सेवानिवृत्त झाल्यानंतर आम्ही विचार केला, आपण एक सैनिक आहे, सैनिक हा कधी सेवानिवृत्त होत नाही। आपली जबाबदारी देशाच्या सीमेवरच नसून सेवानिवृत्त झाल्यानंतर बी आपली काहीतरी जबाबदारी आहे, ह्या दृष्टीनं आम्ही समाजकार्यात झोकून देण्याचं ठरवलं। त्यानंतर आमच्या वार विडोजवर होणारा अन्याय म्हणजे 1980 पासून या वार विडोजना जमिनी मिळालेल्या नव्हत्या, त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आणि आज ते त्यांना जमिनी मिळत आहेत। देशाच्या राजकारण्यांनी देशातील जे जमिनी आहेत सहकार संपवून स्वतः हडप केल्या, परंतु यांना जमिनी दिलेल्या नव्हत्या। हे एक आम्हाला याची खंत होती, ती आता वार विडोना जमिनी मिळत असले त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे। यानंतर आम्ही शेतकऱ्याकडे पाहिलं तर आपला देश एक शेतीप्रधान देश, या शेतीप्रधान देश म्हणजे सैनिक आणि शेतकरी यांचं घनिष्ठ नातं आहे। देशाचे 2 हे आधारस्तंभ आहेत, ज्याच्यामुळं आपला देश सुजलाम सुफलाम झाला। त्या शेतकऱ्यावर अन्याय होतोय, शेतकरी आत्महत्या करतोय, त्याच्यासाठी काय करावं या दृष्टीनं आणि सैनिकावर होणारा अन्याय पाहून आमच्या सैनिकांनी ठरवलं की सैनिकाच्या हक्कासाठी लढायचं आणि सैनिकांनी दिल्लीमध्ये आंदोलन सुरू केलं। जवळजवळ 1 वर्ष होत आहे, परंतु त्या आंदोलनाला कोणीही दखल घेतली नाही। आमचे माननीय पंतप्रधान मोदीजी देशाच्या सीमेवर जातात आणि सैन्याला मिठाई घालतात आणि फक्त आपुलकी मिळवण्यासाठी, मताचे आपुलकी मिळण्यासाठी, ना की सैनिकाच्या अंतःकरणातून त्यांना काही भावना नाहीत। अगर त्यांना भावना असतील तर दिल्लीजवळ बसणाऱ्या सैनिकापर्यंत ते का पोचले नाहीत, त्यांचा एखादा उमेदवार का पोचला नाही। अगर त्यांची अंतरात्मा अगर सैनिकाविषयी अभिमान असता तर जरूर ते गेले असते। आम्हाला OROP द्या किंवा न द्या, MSP द्या किंवा न द्या, परंतु त्यांच्या भावना विचारा आमचा एकच हे होता, अगर OROPमध्ये भेदभाव झाला आहे आणि OROP ठीक तरह तुम्ही दिलेला नाही, या दृष्टीने आम्ही तिथं बसलेलो होतो। परंतु तुम्ही हे काहीच न करता त्यांचा काही विचार न केल्यामुळं आणि आम्हाला त्या ठिकाणी राजकारणात उतरावं लागलं। त्याचप्रमाणे आपले शेतकरी जे जगाचा पोशिंदा आहे, ज्याच्यामुळं प्रत्येक पोटभर अन्न खातो आणि निवांत त्या शेतकऱ्याच्या जीवावर आपण जगतो, तो शेतकरी आत्महत्या का करतो याचं खरं कारण आहे हे राजकारणी। आपल्या देशाला 75 वर्षे झाली, म्हणून ह्या शेतकऱ्यालाच संपवण्याचं काम या राजकारण्याने केले। ह्या राजकारणात कोण लोक आहेत याचा इतिहास मीडियानंच पाहावा आणि ह्या राजकारणात सर्वसामान्य मुलं का नाहीत, शेतकऱ्याची का मुलं नाहीत, सैनिकाची का मुलं नाहीत। जर का ज्याने कष्ट खाल्लं शेतीमध्ये, ज्याने देशाच्या सीमेवर -40 डिग्रीवर काम केलेलं आहे, प्लस 45 डिग्रीवर काम केलेलं आहे, त्या सैनिकाला देशप्रेम आहे म्हणून तो सैन्यात गेलेला आहे। अशा सैनिकांना तुम्ही राजकारणात का घेत नाही? म्हणून ह्यांनी काही विचारच केला नाही, फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थासाठी, आपलं राजनीतिक पार्टीचं भविष्य आणि आपल्या परिवारचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठीच ह्यांनी आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे। म्हणून आमची तिसरी आघाडी म्हणून शेतकरी आणि सैनिक म्हणून एक तिसरी आघाडी भारतीय जवान किसान पार्टीचा उदय झाला आणि त्या दृष्टीनं आता येणाऱ्या लोकसभेमध्ये आमचे 121 उमेदवार देशामध्ये उभे केलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही सांगली जिल्ह्यात मी पांडुरंग भोसले सांगली जिल्हा लोकसभा उमेदवार म्हणून उभा आहे। आमचा अजेंडा आहे की देशाची जी लोकशाही आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील लोकशाही जिवंत राहिली पाहिजे। कारण आपल्या जिल्ह्यामध्ये बी समाजाला जाती धर्मामध्ये वाटून एक आपल्या
जिल्ह्याचं आणि देशाचं भविष्य बर्बाद करण्याचं काही राजनीतिक कार्यकर्त्याचं काम आहे. कारण त्यांना फक्त आणि फक्त स्वार्थ आहे. फक्त त्यांना गाद्या पाहिजेत, राजनीतिक गाद्या पाहिजेत, आपली पार्टी विजयी झाली पाहिजे, हाच एजेंडा आहे. परंतु त्यांनी ह्या धार्मिक एजेंडामुळे आपल्या देशाचं किती नुकसान आहे त्यांनी भविष्य ह्यांनी पाहिलेलं नाही. परंतु आम्ही ह्या सैन्यामध्ये राहत असल्यामुळे, खास करून मेकॅनाइजमध्ये असल्यामुळे आमच्या देशातील सर्व जाती धर्माचे एकत्र सैनिक होते आणि एकत्र आम्ही असल्यामुळं एका ताटात खाणारे सैनिक आम्हाला हे जाती धर्म यांनी जाणवून दिला रिटायर्डनंतर. कारण ज्यावेळा बी आम्ही -40 डिग्रीमध्ये काम करत असताना आम्हाला काही आजारी पडलो तर माझा जो साथी आहे कोणत्याही धर्माचा असताना तो आम्हाला मदत करायचा. आमच्या नातेवाईकापेक्षा तो प्रिय आम्हाला असताना यांनी आता जातीभाव काढून समाजाला वाटण्याचे जे काम केले हे आम्हाला सर्वप्रथम संपवायचं आहे आणि ही जनतेपुढं आणायचं आहे. हे राजकारण्याचं हेतू काय आहे, हे देशाला बर्बाद करण्याचं काय ह्यांनी काम सुरू केलेलं आहे. आम्ही हे सैनिक आणि शेतकरी मिळून ह्या अजेंडा ह्यांचा संपवून आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातलं राज्य आपल्याला घडवायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं राज्य आपल्याला घडवायचं आहे. ह्या दृष्टीनं आम्ही ह्या संकल्प केलेला आहे की आपण जनतेच्या प्रत्येक समाजापुढं जाऊन आपल्या सैनिकाच्या, सर्वसामान्याच्या, विद्यार्थ्याच्या आणि शेतकऱ्याच्या वेदना त्यांच्या सांगून आणि त्यांची मत उमेदवाराला द्यावं असं आम्ही प्रत्येक वेळा आव्हान करतो. आणि ह्या दृष्टीनं जरूर जनता आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील. आमची सर्वात मोठी समस्या आर्थिक जरी असले तरी समाज आम्हाला मदत करेल आणि त्या आर्थिक मदतीवर आम्ही प्रत्येक समाजापर्यंत, प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचू असा आम्हाला पूर्ण भरवसा आहे. आणि खास करून आज देशाचा सर्वात मोठा लोकशाहीचा आधारस्तंभमध्ये मीडिया आहे. परंतु मीडियामध्ये काहीतरी त्रुटी राहतात असं वाटतं आहे. कारण ज्यावेळा पत्रकार परिषद झाली, मुंबईला गेलो तर टी व्ही चॅनलवाला एकही पत्रकार आमच्यासोबत नाही आला. ते तुम्ही पत्रकारांनाच आपसमध्ये विचारावं का तुम्ही तिथं पोहोचला नाही. आज भारतीय जवान किसान पार्टीचा अंदरुनी प्रचार जवळजवळ 3 महिने झालं चाललेलं आहे. परंतु कोणी टी व्ही चॅनलवाल्याने यांची दखल घेतलेली नाही. ज्यावेळा फॉर्म भरतील जरूर त्या टायमाला येतील. परंतु आम्हाला पूर्ण भरोसा आहे जनतेवर. आम्ही आता जनतेच्या कोर्टात आलेलो आहे आणि जनता आम्हाला पूर्ण न्याय देईल आणि योग्य घराण्यातील सर्वसामान्य समाजातील सर्वसामान्य नागरिक जो आहे ह्या लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये पाठवतील असं मला ह्या जनतेचा पूर्ण भरोसा आहे. आणि ह्यासाठी आम्ही बिलकुल प्रयत्न करू. ह्यासाठी आमची ज्यावेळा सत्ता येईल तर त्यावेळी सर्वप्रथम आम्ही हे लोकप्रतिनिधीचे पगार आणि पेन्शन बंद करू. कारण का, जनतेने निवडून दिल्या तर ही समाजसेवा आहे आणि समाजसेवा करणारा नाही पगार आणि पेन्शनची आवश्यकता नाही. आणि आमचा पक्ष आल्यानंतर हा निर्णय नक्की कायद्यात रूपांतर करू ताकी जनतेच्या कष्टातून दिलेल्या पैशाचा दुर्व्यवहार होऊ नये. सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आपल्या देशामध्ये चालू आहे. जनतेच्या कष्टातून आलेल्या पैशाचा दुरुपयोग केला जातो आहे आणि त्या पैशातून कमाई केलेल्या पैशाचा हे निवडणुकीमध्ये वापरून एक प्रकारचा बिझनेस यांचा चालू आहे. निवडणुकीमध्ये करोडो रुपये खर्च करायचे आणि हजारो कोटींनी परत कमवायचे, हा त्यांचा व्यवसाय. आणि सर्वसामान्य जनतेला लुबाडण्याचं काम हे करतात. गरीब जनतेतली पोरं त्यांना दारू मटण खायला घालून त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करतात. आणि आज फार मला खंत वाटते, आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये ड्रग्जसुद्धा पोचलेलं आहे. 4000 करोडचं ड्रग्ज आपल्या सांगलीमध्ये पोचलं. याचा अर्थ आपल्या नवीन पिढीचं आणि विद्यार्थ्याचं भविष्य फार भयंकर अवघड आहे. ह्यासाठी आमचा पक्ष ह्याच्यावर कठोर कारवाई करेल आणि भ्रष्टाचारमुक्त देश आणि ड्रग्जमुक्त देश बनवण्याचा संकल्प आमचा आहे. त्याच्याशिवाय सर्वप्रथम आम्ही शेतकऱ्याकडे लक्ष देऊ. सर्वप्रथम शेतकऱ्याचं MSP, शेतकऱ्याच्या मालाला योग्य प्रकारे भाव मिळाला पाहिजे. 1982 ते 83च्या टायमाला 3 टन ऊसामध्ये 1 तोळा सोनं येत होतं. आज 3 टनाला 3000 मिळतात, 9000 मिळतात आणि सोनं 73,000 झाले. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला अवस्था काय करून ठेवली आहे ह्या राजकारणाने, ही विचार करण्याची गोष्ट आहे. त्यासाठी आम्ही त्यांना MSP आणि पूर्णपणे त्यांच्या मालाला पूर्णपणे योग्य भाव देऊ. आणि शेतकऱ्याचे जे उतारे आहेत, आज राजकारणी जे निवडणुकीमध्ये त्यांना पैसा पुरवतात, त्यांना लाखो करोडोचं कर्ज तुम्ही माफ करता. आमच्या सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याचं कर्ज का माफ करू शकत नाही.
आज स्टेट बँकेनं जे अहवाल दिला त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल, मोठमोठ्या कंपनीने ह्याला का आर्थिक मदत करतात, कारण त्या कंपनीला माहीत आहे आज आम्ही इलेक्शनला एवढं करोड जर खर्च पैसे दिले तर कोट्यावधीनं आमचं उद्या कर्ज हे माफ करतील. मी ह्या राजकारण्याला आणि माननीय पंतप्रधानांना विचारू इच्छितो, अगर तुम्ही खरेच देशसेवक असाल तर का शेतकऱ्याचं कर्ज आजपर्यंत तुम्ही माफ करू शकला नाही, शेतकऱ्याच्या आत्महत्या का थांबवू शकला नाही, ही फार मोठी खंत आहे. या खंतमुळेच आम्ही ह्या ठिकाणी आजपर्यंत 75 वर्षे सैनिक आणि शेतकरी राजकारणात आलेलं नाही. आम्हाला मजबुरी झाल्यामुळं आम्ही ह्या राजकारणात आलेलो आहे. आज ह्याच देशामध्ये देशाच्या सीमेवर राहणारे सैनिक त्यांना तुम्ही राजकारणात का घेतलं नाही, कारण त्याला देशप्रेमाविषयी पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे तो योग्य प्रकारे देशाला घडवू शकतो, त्याच्यात तेवढा धमक आहे. पर तुमच्यातलं मी चॅलेंज करतो, आज काय हा राजकारण्यांना अगर तुमच्यात हिंमत असेल, तुम्ही कमीत कमी 2 वर्षे देशसेवा करून मग तिकीट मागा. ह्या तिकिटासाठी ज्याप्रमाणे तुम्ही आपसमध्ये लढता त्याचप्रमाणे देश सेवा करण्यासाठी का तुम्ही धडपडत नाही. अगर खरंच तुमच्यात ही अगर हिंमत असेल तर ती हिंमत तुम्ही करून दाखवा. आणि आमचा पक्ष आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम कंपल्सरी 2 वर्षे देशसेवा आणि 6 महिने शेती करण्यासाठी जो करेल त्यांनाच तिकीट दिलं जाईल. आणि तोच देशासाठी ज्याच्यामध्ये देशप्रेम भरलेले असेच नागरिक लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जातील याची आम्ही गॅरंटी देतो. तसेच सर्वसामान्य नागरिक, मग तो रिक्षा चालवणारा असो, आपले विद्यार्थी असो, विद्यार्थिनी असो, लाखो रुपये खर्च करून ते एज्युकेशन करतात आणि त्यांना रोजगार मिळत नाही. यासाठी ह्या सरकारनं काहीच केलेलं नाही, ना राजकारण्यानं आतापर्यंत काहीच केलेलं नाही. तुम्ही ज्यावेळा तुमची 200 रुपये कमवायची क्षमता नव्हती, तुम्ही 2000 करोडचे मालक झालात. परंतु जे लाखो रुपये खर्च करून ज्यांनी इंजिनिअरिंग पदवी घेतली, तुम्ही 10-12 हजार रुपयेमध्ये त्यांना राबवता. हे फार आमच्या देशाचं दुर्दैव आहे. म्हणून चांगले विद्यार्थी, चांगले शास्त्रज्ञ अमेरिका, जपान, जर्मनमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांना इज्जत दिली जाते. त्यामुळे त्या ठिकाणी सेवा करतात आणि देशाला सुपर पॉवर करण्याचं ते काम करतात. मग हे जर नागरिक, हे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याचा हित सन्मान करून त्यांना योग्य न्याय देऊन, त्यांना योग्य तनखा देऊन आपल्या देशाचं भविष्य का आपण घडवू शकत नाही. आपला देश 75 वर्ष का पाठीमागे राहिलेला आहे, आपला देश सुपर पॉवर का बनलेला नाही. मी बाहेरच्या देशात बी जाऊन आलो आहे. जेवढा सुजलाम सफलाम आपली धरती आहे, आपली धरती ह्याच्यामध्ये सर्व काही क्षमता आहे. आपल्या ह्या देशामध्ये मातीमध्ये भरपूर ताकद असताना आपला देश का पाठीमागे राहिला. आपल्या पाठीमागून झालेला देश अमेरिका, स्वतंत्र झालेला देश सुपर पॉवर बनवू शकतो. आपला देश का सुपर पॉवर न होण्याची कारणं हे राजनीतिक लोक आहेत. तरी आता येणारा सैनिक हे आपलं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातलं संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं राज्य घडवण्यासाठी आम्ही ह्या मैदानात उतरलेलं आहे. आम्हाला जनतेला एकच आवाहन करू शकतो, तुम्ही योग्य उमेदवाराला, जे खरंच देशभक्त आहेत, देशाचं भविष्य घडवू शकतात, सर्वसामान्य विचार करू शकतात, अशाच लोकांना निवडून भरघोस मताने निवडून द्यावं, ताकी आपल्या देशाचं आणि तुमचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतो. आणि आर्तराज न्यूज आणि आर्तराज न्यूज पेपर यांचा चॅनल याचा मी आणि आमचा पक्ष भारतीय जवान किसान पक्ष खूप खूप आभारी आहे. अशा चॅनलमुळेच सर्वसामान्याची मुलं सर्वसामान्याची बुलंद आवाज हे करू शकतात. आणि तसेच माझे सहकारी मित्र ऑर्निक कॅप्टन लिंगळे साहेब, नंदकुमार साहेब, सतीश पाटील साहेब, चव्हाण साहेब, नाईक साहेब, ह्या सर्व सहकार्याच्या मतीनं आम्ही ह्या राजकारणात आणि मला भारतीय जवान किसान पार्टीतर्फे सांगली जिल्हा लोकसभा उमेदवारची तिकीट जाहीर केल्याबद्दल या सर्वांचं आणि सर्वसामान्य जनतेचं मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.